मित्रांनो मित्रांनो कोर्टाने दिलेले शेवटचे 6 महिने हे पार्थ, काव्य आणि नंदिनी जीवात यांच्या नात्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण या दोन्ही जोडप्यांनी सामंजस्यपणे 6 महिन्यानंतर एकमेकांच्या आयुष्यातून कायमचे निघून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. काव्य पार्थला म्हणते, या 6 महिन्यामध्ये आपण मनाची छान तयारी करून वेगळं होऊ सुद्धा शकतो. पण काका काकूंचं काय? त्यांना हे जर कळलं तर त्यांची काय अवस्था होईल, कशी होईल? आपण डिव्होर्स घेतोय हे अजून घरी कोणालाच माहित नाहीये. काव्याच्या बोलण्यावरती पार्थ सुद्धा सहमत होतो आणि तिला म्हणतो, तुमचं बरोबर आहे काका, आपण सगळ्यात आधी आपण डिव्होर्स घेतो हे घरच्या सगळ्यांना सांगून मोकळं होऊयात. म्हणजे त्यांना सुद्धा कल्पना राहील, त्यांना अचानक धक्का बसणार नाही. तर इकडे नंदिनी व जीवाचं देखील तेच बोलणं चाललेलं असतं. जेव्हा नंदीला म्हणत असतो, जेव्हा आपल्या घरच्यांना कळेल तेव्हा सगळेजण कसे रिॲक्ट करतील, किती दुखावले जातील. तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणू लागते, पण आपल्या हातात काहीच नाहीये. जे खरं आहे ते आपण सांगून टाकू. खरं तर हे सगळेजण घरच्यांना सत्य सांगायला घाबरत असतात, पण आता सांगावं तर लागणारच आहे. कसं तरी सगळेजण आपल्या मनाची तयारी करू लागतात. आणि मित्रांनो, तिकडे वसुंधरा ही रम्याशी बोलत असते. रम्याशी बोलताना वसुंधरा म्हणते, हीच वसुंधरा होती जिने दीपकला नंदिनीच्या लग्नात पाठवून तिला भर लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं. या दोघांचं बोलणं आता पिहू दरवाजात उभी राहून ऐकते. आणि वसुंधराने जे आहे ते हे सगळं केलंय हे कळल्यानंतर आता पिहूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता पिहू हे सगळं सत्य कळल्यानंतर घरच्यांना सांगणार का? हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.